प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आणि पनलगर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना जास्तीत जास्त रन बनवायचे हे मात्र पनलगर संघाच्या फलंदाजांना करायचं असेल आणि नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं. याचा अर्थ नागाव संघाच्या गोलंदाजांना मात्र नक्कीच कमीत कमी रन खर्च करायचे आहेत. आपण पाहिलं तर आजच्या दिवसात मात्र गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळालं नाही. आपला 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षात पाठवायचा आहे. राहुल गोलंदाजी मार्कवर आहे. राहुल चेंडू जाईल सीमा रेखा पार षटकार. हॅलो, चांगली आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते जयेश याच्या माध्यमातून. पहिला बॉल पाहिला ना तर नक्कीच गोलंदाजाला मात्र समजून घेतलं आणि दुसऱ्या चेंडूवर पाहिलं तर आक्रमक फटका पाहायला मिळाला जयेश याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आपण पाहिलं तर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने उडवलाय चेंडू, गेला 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेखा पार चौकार. आपण पाहिलं ना तर 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होतीये 10. आडव्या बॅटने पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेखा पार चौकार. डेज दिला संधी. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट राहुल मारा करेल जयेश. पुन्हा एकदा सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर झेल उडाली, सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पॉइंटच्या दिशेने जयेशला लागावं लागेल माघारी. जयेशचा संपलाय खेळ. मजा बघायला मजा बघायला मजा बघायला मजा बघायला. आपण पाहिलीत ना तर जयची जागा सांभाळायला मैदानात सज्ज आहे फलंदाज सचिन. नक्कीच आपण पाहिल्यानंतर कमबॅक पद्धतीचा चेंडू होता हा राहुल याचा. जरी 14 धावा खर्च केल्या ना तरी पण ही विकेट किती महत्वाची होती संघाला सुद्धा माहिती आहे आणि पनलगर संघाला सुद्धा माहिती आहे. राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या एसटीने शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातला खोलो टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला फास्ट अँड फ्युरियस चौका आपल्याला पाहायला मिळतोय.
धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर एक षटक अखेर धावसंख्या आहे 18. थोडस महागड असं शतक म्हणता येईल राहुल राहुलची जागा सांभाळायला आता मात्र संघाला धीर देण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे गोलंदाज अजिंक्य. त्याचप्रमाणे फलंदाजी मार्गावर प्रथम स्ट्रायकरला आपण पाहतोय सुशांत. आयटम मोर द विकेट पंचांच्या आयटम राऊंड विकेट आहे. आडव्या बॅटने बिरकवलाय चेंडू जाईल सीमा रेखे पार फटक्यात आहे वजन धावा मिळतील अर्धा डझन. डीजे ला संधी डीजे. बॅटमन फिल्डर उमेश माळी और डेंजर बॅटमन बंडू गोंधळी. बॅटमन फिल्डर उमेश माळी. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट पंचांच्या उजव्या इष्टीने दुसरा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्विच हिट केला आहे. आपण पाहिलं तर वन बाउंड चेंडू जाईल सीमा रेखा पार चौकार. बॅटची कडा घेतल्यानंतर सुरेख झेल सुयशला यावे लागेल मैदानाच्या सॉरी सुशांतला यावे लागेल मैदानाच्या बाहेर. डीजे धन्यवाद डीजे. आपण पाहिलं ना तर सुशांतची जागा सांभाळायला मैदानात सज्ज आहे सूरज. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली अजिंक्य याच्या माध्यमातून. जरी पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर चौकार होता सॉरी पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर चौकार होताना तरी पण तिसरा चेंडू आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. पहिल्यानंतर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय डीजे. आपण पाहतोय धावसंख्या आता मात्र थांबली आहे. धावसंख्या आहे 28. 4 चेंडूकडे धावसंख्या आहे 28. पाचवा चेंडू पुन्हा एकदा अजिंक्यचा राईट राऊंड विकेट पंचांच्या उजव्या इष्टीने पाचवा चेंडू मारा करेल. फलंदाजाचं नाव माहिती नाही फलंदाजाचं नाव पोचवायचं आहे सुबोध. नक्कीच निर्धाव चेंडू चांगल्या पद्धतीची आपल्याला आता मात्र गोलंदाजी अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरी पहिले 2 चेंडू आपण पाहिले ना खराब पद्धती होते मात्र नंतर जे 3 चेंडू पहा याला म्हणतात कमबॅकिंग गोलंदाजी. नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता मात्र थोडीशी दिशाहीन दशाहीन झाली. नक्कीच चांगल्या पद्धतीची झेल झाली असती जर ही कॅच पकडतोय ना अजिंक्य तर नक्कीच पहिले तर चांगल्या पद्धतीचा शतक आपल्याला पाहायला मिळालं. नक्की 12 धावा खर्च केल्या पण मात्र 2 गडी बाद करण्यात यश आलंय अजिंक्य याला. 2 षटकाखेर धावसंख्या आहे आपण पाहिले तर मैदानात 30. पहिल्या षटकात 18 धावा दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 12 धावा फक्त आणि फक्त 12 धावा.
तिसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गोलंदाज जय. नक्कीच एकेरी धाव मिळेल. एकेरी धाबेने आपण पाहिलं ना तर फलंदाजी मार्कवर सज्ज आहे सतीश. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षक आपलं काम पूर्णपणे चोख पार पाडते आणि सचिनला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. सचिनचा संपूर्ण एक खेळ. तेहतीस. 3 चेंडू एकेरी धावसंख्या आहे 33. पूर्वार्धाच्या खेळामधले पण पाहिलं तर अजूनही 3 आणि 1 शतक म्हणजे एकूण 9 चेंडू बाकी आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय सरळ दिशेने. वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल षटकार. धन्यवाद डीजे. आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती. आता मात्र कुठेतरी भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा कमबॅक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं फंबल असं क्षेत्ररक्षण नक्कीच एकदा मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा नसेल. एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या आपण पाहिली तर मैदानात होती आहे 40. शेवटचा चेंडू जय याचा. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू अतिरिक्त यष्ट्यांच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर. स्क्वेअर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 41. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा जय. बॅटची काढा घेतल्यानंतर नक्कीच एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या आपण पाहिली तर 42. आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात सुद्धा 12 धावा आल्या होत्या. मात्र पहिलं शतक थोडस महागडं ठरतंय 18 धावेंचं. आता चौथा आणि अंतिम आणि हाणामारीचं शतक पाहूया कोण हातळेल आणि किती धावा खर्ची करेल. पनलकर संघाकडून पाहिलं ना तर फलंदाजी मार्कवर आहे सचिन आणि सुबोध. नक्कीच दोघांमध्ये आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन विकेटचा चांगला एक कॉलिंगच्या ह्याच्यात आपण पाहिलं तर चांगलं एक उत्कृष्ट बॉन्डिंग आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघं सुद्धा एकमेकाला नक्कीच चांगले कॉल देत आहेत. राईट मूव द विकेट. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे साहिल. आडव्या बॅटने दिल्ला भिरकवून शॉर्ट पिच पलीचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेखे पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन.
6 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पण पाहिल्यानंतर मैदानात आहे 48. स्क्वेअर चेंडू अवांतर धाव ही मात्र एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पण पाहिलं तर मैदानात 49. पंच मात्र दंडित करतील. नो चेंडू फ्री हिटचा संधी असेल. नामी संधी आपण पाहतोय सचिन याच्यासाठी. फ्री हिटची संधी असल्यामुळे नामी संधी होती, त्याचा फायदा उचलता आला नाही. आपण पाहिलं तर सचिन याला सुबोध याला सॉरी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा विसावला. यष्टीरक्षकाच्या आता पाहिले तर पूर्वार्धाच्या खेळामधले शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. सुबोध याला काही फायदा घेता येत नाहीये. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार लगावला होता. तदनंतर जे आपण पाहिले ना तर 3 चेंडू सचिनच्या हातात होते. 1 9चा चेंडू 1-2 चेंडू पाहायला मिळाले. अशा पद्धतीचा रनच नाही आहे. हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे अशा पद्धतीचा रनच नाही आहे. यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला असताना तर नक्की आपल्याला ही रन मिळाली असती. मात्र अशा पद्धतीचा रनच नसल्या कारणाने हा सुद्धा निर्धाव चेंडू. आपण पाहिलं तर 4 चेंडू अखेर धावसंख्या आहे 50. संघाचा अर्धशतक आहे. पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने बिरकवला क्षेत्ररक्षक. चेंडू खाली झेल मात्र सुट्टी आहे. धरणीला दान. 1 धाव पूर्ण. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहिल्यानंतर मैदानात 51. शेवटचा आणि अंतिम चेंडू. नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. पाहिलं तर निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडून या पर्वाची म्हणजे या सत्राची पूर्वार्धाच्या खेळाची सांगता होतीये. आपण पाहिलं तर 51 धावा आणि 52 धावांचं असं मोठं आणि कळवं आव्हान असेल नागाव या संघाला. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ते 52 धावा होतील का? पलारगड संघाकडे आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे. त्याच पद्धतीची पाहिली तर फलंदाजी आहे. आतापर्यंत आपण पाहतोय ना
तर सामना दोघांकडेही आहे. 50-50% पर्यंत आता सामना आहे. नक्कीच फलंदाजी मार्कसाठी आपण पाहिलं तर फलंदाज सज्ज होते. अजिंक्य आणि राहुल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अजिंक्यने दिलाय उडवून. चेंडू जाईल सीमा रेखे पार. षटकार. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. नक्की चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेखे पार. चौकार. डीज. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय आपल्याला लाईव्ह च्या मार्फत दाखवणार मॅजिक मुमेंट चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण लाईव्ह बघत असाल त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आपल्याला पाहिलं ना तर कम्प्युटर ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात नदीम देवळेकर. त्याचप्रमाणे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात उबेद देवळेकर. या सामन्यासाठी आपल्याला पंच लाभलेत स्वप्नील उबारे आणि स्क्वेअर लेग पंच आहेत आपण पाहतोय रोहित सोनवटकर. त्याचप्रमाणे आपण पाहतोय डीजे ऑपरेटर मिस्टर आशिष आणि मी स्वतः राज फारके, माझे सहसमालोचक रोहित सर गमरे. आम्ही तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नक्कीच धावसंख्या आहे आपण पाहिलं तर मैदानात 14. 4 चेंडूवर धावसंख्या आहे 14. पुन्हा एकदा राईट मोडता विकेट. पॉवर प्लेच्या शतकातला 5वा चेंडू. स्लोअर पद्धतीचा गतीमध्ये परिवर्तन. धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र पूर्णपणे नकारतो ही धाव आपण पाहिलं तर रोहन राहुल पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे गोलंदाज सुशांत. शेवटचा चेंडू आपण पाहतोय पॉवर प्लेच्या शतकातला चेंडू जाईल सीमा रेखे पार. वंडरपूर. चौकार. डीजे. धन्यवाद डीजे. एक षटकाकीर धावसंख्या आहे 18. आपण पाहिलं ना तर मागच्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये सुद्धा ज्यावेळेस पनलकर संघ फलंदाजी करत होते आणि नागाव संघ गोलंदाजी करत होते त्यावेळेस सुद्धा पहिल्या षटकामध्ये आपण 18 धावा बनवल्या होत्या. मात्र पहिल्या षटकामध्ये एक आपण पाहिलं तर एक गडी बाद केला होता नक्की राहुल याने. आता मात्र सुशांतला गडी बाद करण्याचे यश नाही आलंय मात्र धावा तेवढ्याच दिल्यात 18. महागडे शतक म्हणता येईल सुशांत याचा. दुसरं गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुबोध.
आपण पाहिलं तर शेवटच्या शतकामध्ये ना नक्की 9 धावा बनवल्या होत्या पनलकर संघाने. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे सुबोध. फलंदाजी मार्कवर सज्ज आहे फलंदाज आपण पाहतोय राहुल. पुन्हा एकदा सज्ज होईल राहुल. पहिला चेंडू सुबोधेचा राईट मोरदा विकेट पंचांच्या डाव्या एसटीने. पंचांचे दोन्ही हात समांतर. स्वर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने आपण पाहिलं तर या अवांतर धावेने नक्कीच षटकाची सुरुवात करतोय सुबोध. पुन्हा एकदा सुबोध मारा करेल राहुल. आडव्या बॅटने दिलाय भिरकावून लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा चौकार. रजत मुंडे डेंजर पक्का चांभारली गावाचा. सोनारी गावचा बॅटमन पप्पू पाटील नावाचा. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय यानंतर होणारा सामना लोणेरे आणि नवघर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीचं कौल करण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचे. नवघर आणि लोणेरे चांगला सामना पाहायला मिळेल नक्कीच. रोमांचभरा सामना असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय लोणेरे विरुद्ध नवघर. पुन्हा एक दाडव्या बॅटने मारण्याचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आपण पाहतोय चेंडू मात्र आदळला शरीरावर. नक्कीच पाहिलं तर धावसंख्या आहे 24. चेंडू सारेच आपण पाहिलं तर मैदानात अजूनही चौकार आहे तो. 4 धाब्यांनी धावसंख्या वाढली होती. धावसंख्या झाली आहे 24. तिसरा चेंडू शुभोदेचा अटमोर द विकेट मारा करेल राहुल. पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा सुबोध मारा करेल राहुल. चौथा चेंडू सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू आहे निर्धाव. आपण पाहतोय उर्वरित 2 चेंडू बाकी असतील या शतकातले. अजूनही आपण पाहिलं तर धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या आहे 24. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 6. नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर. स्वर चेंडू अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या आपण पाहतोय मैदानात 25. अजूनही 2 चेंडू बाकी असतील उर्वरित शतकातले. नक्कीच 2 धावा मिळतील. 2 धाव्यावर समाधान मानावे लागेल. सॉरी 1 धाव मिळेल. 1 धावेवर समाधान मानावे लागेल. 1 धावेने धावसंख्या वाढेल.
एक धावेने धावसंख्या आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा फटका, चेंडू जाईल सीमा रेखा पार, षटकार. माणगाव महाड कोल्हापुरात असा माणूस नेक पाहिजे, असा माणूस नेक पाहिजे, आमदार भरत शेठ पाहिजे, असा माणूस नेक पाहिजे, आमदार भरत शेठ पाहिजे. असा माणूस नेक पाहिजे, आमदार भरत शेठ पाहिजे. असा माणूस नेक पाहिजे, आमदार भरत शेठ पाहिजे. आपण पाहतोय धावसंख्या आहे 32. नक्कीच 2 षटकाखेर धावसंख्या आहे 32. अजूनही 2 षटक बाकी असतील आणि विरुद्ध नवगड दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू, चेंडू आहे निर्धाव. नक्कीच निर्धाव चेंडू असेल. फुलटॉस चेंडू केलाय, फुलटोल चेंडू जाईल सीमा रेखा पार, षटकार. वंडरफुल षटकार डीजे. आमदार भरत शेठ गोगावले. शिवछत्रपती पाहिलं तर आपण 3 चेंडूकडे धावसंख्या आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने दिलाय बिरकवून, क्षेत्ररक्षक आहे झेल खाली, झेल मात्र धरणीला दान. नक्कीच एक धाव मिळेल. एकेरी धावेवर समाधान मानावे लागेल. एकेरी धावने धावसंख्या वाढेल, धावसंख्या होईल 39. अजूनही पाहिलं ना तर 13 धावांची गरज असेल. 8 3 धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या होईल 42. आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने दिलाय विरकवून चेंडू जाईल सीमा रेखे पार षटकार वंडरफुल षटकार डीजे धन्यवाद डीजे. आता पाहिले तर 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. समीकरण मात्र बदललंय पूर्णपणे. आली होती जेव्हा महामारी आली होती ही महामारी शेत फिरले ना माघारी असा नेता हा ग्रेट पाहिजे आमदार भरत शेठ पाहिजे असा नेता हा ग्रेट पाहिजे आमदार भरत शेठ पाहिजे असा माणूस अनेक पाहिजे आमदार भरत शेठ पाहिजे असा माणूस अनेक पाहिजे आमदार भरत शेठ पाहिजे राजाचा हा भोळ्या मनाचा राजाचा हा भोळ्या मनाचा भेदभाव न करी कुणाचा भगवा लावती सद्गुणाचा भगवा लावती सद्गुणाचा देवी आदर्श बाळासाहेबांचा अशी देशात वट पाहिजे आमदार भरत शेठ पाहिजे अशी देशात वट पाहिजे आमदार भरत शेठ पाहिजे असा माणूस अनेक पाहिजे पाच चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. नक्कीच टॉच होईल इथे. नाणेफेकीचा कौल होईल नवगर विरुद्ध लोणारे. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू थोडासा इकडे तिकडे होईल. 2 धावा पूर्ण होतील तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात पाहिलं तर 3 धावा पूर्ण. अशा पद्धतीने पाहिलं तर पनलगर संघ हा पराभूत झालेला आहे. नागाव संघाचे विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. धन्यवाद डीजे. यानंतर आपण एक हिंदीमध्ये सुमधुर आवाज ऐकाल रोहित सर गंभरे